नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेला आहोत। हप्ता वाटप संदर्भात महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच विनंती असणार आहे तुम्हाला, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला मग सुरुवात करूया व्हिडिओला। पाहूया तुमच्यासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी नेमकी काय आहे। हप्ता वाटपची प्रक्रिया सुरू होत आहे, त्या संदर्भातली ही नोटिफिकेशन आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 14 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 15 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पोर्टलवर फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे वितरण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी या कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीचं नोटिफिकेशन पोर्टलवर आलेलं आहे। आनंदाची बातमी आहे पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ज्या लाभार्थ्यांना मागचे 2-3 हप्ते आलेले नव्हते, अशा लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आता नोटिफिकेशन आपल्याला पाहण्यास मिळत आहे। याचाच अर्थ काय आहे, मार्च, एप्रिल, मे हे तिन्ही हप्ते आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत। यापेक्षा मोठी आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार नाही नक्कीच, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा तुम्हाला वाटला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा, ज्या दिव्यांग बांधवांना मार्चचा हप्ता आलेला नव्हता त्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचे पैसे आले होते, परंतु पुन्हा एकदा आता नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशननुसार जे तुमचे रखडलेले हप्ते होते, मार्चपासूनचे रखडलेले जे हप्ते होते, एखादा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर त्यासाठीचं हे नोटिफिकेशन असणार आहे। पहा, एप्रिल आणि मे संदर्भात इथं आपल्याला सद्यस्थितीला माहिती मिळत आहे की मेचं इथं वितरण करण्यात येणार आहे, परंतु आपल्याला माहीत आहे 2-3 दिवसापूर्वी वितरण झालेलं आहे आणि पुन्हा अशातच फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या वितरणासाठी मेसेज पडलेला आहे। याचाच अर्थ काय आहे, मार्चपासूनचे हप्ते जे काही प्रलंबित असतील त्यांच्यासाठी हे वितरण पुन्हा सुरू झालेलं आहे।